त्याला काय घ्या बाजूला सोडता. जे कुणबी आहे बाकीचे इतर समाजामध्ये ते तुमच्यात घ्या ना. हो बरं आता सगळे सोयरे काहीतरी रक्ताचे काहीतरी झालेलं आहे ते काहीतरी कळतं. आता मला काही एवढं कळाना त्यातलं. अनेक प्रकारे लव्ह मॅरेज झालेले आहेत, अनेक प्रकारचे हे झालेले आहेत. तर मग याच्यावर हे सगळे सोयरे मानणार आहेत का तुम्ही? अहो हेच लोक जर आपण गेलो तर कोकणातले मराठी आमचे नाही म्हणतात, विदर्भातले मराठी आमचे नाही म्हणतात. हां आणि मग हे कसं काय आहे? आता कसं काय द्यायला धरायला लागले तुम्ही? म्हणजे ह्या चुकीचे कायद्यात जे कायद्याच्या दृष्टीने जे कायद्याला मिळेल त्यांनी नक्की घ्यावा. आम्ही नाही म्हणत नाही, सरकारने द्यावा. पण स्वतंत्र आणि लोकांचे मुंडके मोडून स्वतःचे संसार करू नये आमची एवढीच विनंती. आता मुंबईला मोर्चा काढला म्हणून हा जिल्हा काढला असं वाटतं. हां म्हणजे मुंबईला अहो मग मी तुम्हाला तेच सांगितलं ना, कुत्रं भोगलं का फेकला तुकडा, कुत्रं भोगलं का फेकला तुकडा. आणि हे सरकार म्हणजे काय हे काही अरे कुत्रं आता त्यो मुंबईला मोर्चा काढला आता आम्ही उद्या काढू शकतो. असं नका समजू किंवा एक आंदोलन चालू आहे ओबीसीचे पुढं आणि मग लोकांचा प्रतिसाद. अरे बाबा आमचे लोक एक सामान्य आहेत, कष्टकरू लोक आहेत. नको बाबा आज आपण निर्भय गेलो तिथं गर्दी करून बसलो तर लेकरा बाळाला काय घालावं. हे प्रस्थापित लोक आहेत. तुम्हाला आजच नाही 12 महिन्यापूर्वी पण सांगितलेलं आहे तुमचं चॅनल होतं काय आहे ती, आणि आज पण पुन्हा मला बोलायला त्या गोष्टीवर लावू नका. यायचे तो काय आहे हे 12 महिन्यापूर्वी तुमच्या चॅनलवर सांगितलेलं. तसं ह्या गोष्टी यायच्याकडे सगळे, आमच्याकडं कुठलं काही नाही. म्हणून बाबासाहेबांनी संविधानिकमधून कायद्याच्या नियमाने आम्हाला गोरगरिबाला सगळ्याला ते काय 50% वाटप करून सगळ्या SC ST आणि OBC यायला सगळं व्यवस्थित लिखापडी करून दिलेलं आहे. आणि आमच्या बापांनी दिलेलं आहे. आमच्या बापाचं जर तुम्ही खाता असताल तर तुमच्या